आता आपण रिस्क घेऊन समुद्राच्या आतमध्ये चाललोय, पण बाहेर यायची काही सुद्धा गॅरंटी नाही. जर युट्यूबवर अपलोड झाला तर समजून जावं की आम्ही व्यवस्थित रिटर्न आलेलो आहे. पण आजच्या दिवसाचा बेस्ट पॉइंट म्हणजे हा रॉक गार्डनचा सनसेट. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे किशोर ट्रॅव्हल डायरी. तर आज आपण चाललेलो आहे मालवणला. तर तुम्ही पाठीमागे बघू शकता जे हॉटेल, तर इथं आत्ताच आपण डिनर केलेलं आहे. तर आपण प्रवासाची सुरुवात करतोय. तर आपण इथून कराड मार्गे मालवणला जाणार आहे. तर आपण आज सकाळी 7:30-8 वाजता मालवणमध्ये पोहोचलेलो आहे. तर हा इथं रॉक गार्डनचा एरिया आहे. तुम्ही पाण्याच्या पाठीमागे बघू शकता. आज आता आहे ना, लो टाईड असल्यामुळे पाणी खूप पाठीमागे गेलेलं आहे. तर तुम्ही संध्याकाळी आपण हा तुम्हाला सेम लोकेशनला शूट दाखवू. हे पाणी सर्व इथेपर्यंत येईल, आपल्या पायाजवळ येईल. कारण आता लो टाईड असल्यामुळे पाणी खूप मागे गेलेलं आहे. तरी दुपारनंतर हाय टाईड चालू झाल्यानंतर पाणी पूर्ण आपल्या जवळ येईल. आणि आपण जो आता जो पाठीमागे बघताय, जो हॉटेल स्टे आहे, त्याचं नाव आहे हाय टाईड हॉटेल. तर गाईस, तुम्हाला एक सांगायची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर आपल्या हॉटेलचं नाव आहे हाय टाईड आणि या साईडला चालू आहे लो टाईड. तरी नमस्कार मंडळी. तर आता आपण रिस्क घेऊन समुद्राच्या आतमध्ये चाललोय, पण बाहेर यायची काही सुद्धा गॅरंटी नाही. तर तात्पुरतं मी हा स्टेटस अपलोड करतो इंस्टाग्रामवर. जर युट्यूबवर अपलोड झाला तर समजून जावं की आम्ही व्यवस्थित रिटर्न आलेलो आहे. आशिष सर, तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? आशिष सर, तुम्ही सगळ्यांना सुखरूप बाहेर आणणार? सध्या मला सुखरूप बाहेर आज लोकांना आत न्यायचे आणि बाहेर आणायचे, सिग्नल एक्सेल करायचे. आपण जे नाकावरती श्वास घेतो त्याच्या जागी फक्त हे आपण माउथ गार्ड जसं लावतो ना, त्याच्यामध्ये हे लावायचं असतं. हा जो माउथ तुझा नशीब मध्ये तुझा म्हाताऱ्या माणसाची खूप मदत दोन्हीसाठी सगळ्यात मोठं कोण आहे पकडा? अरे या ना इकडे. हॅलो गाईज, तर आत्ताच आपण स्कुबा आपलं कम्प्लीट केलेलं आहे. तर आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की आता आपलं स्कुबा ड्रायव्हिंग कम्प्लीट झालेलं आहे. आणि जी ही बोट चाललेली आहे ना, ही पॅरासिलिंग. तुमचा टेक 2 आहे, कारण टेक 1 फेल गेलाय. टेक 2 गाईस. हा, किशोर दादा, आरची आली आरची. कुठे दिसत ना, पाण्यात खाली गेली. ए बॅकग्राऊंड म्युझिक नाही दिलं.
आपण मालवणला सकाळी पोहोचलेलो होतो. तर आपण ब्रेकफास्ट वगैरे करून चिवला बीचसाठी गेलेलो होतो. तर इथं आपण खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटी केल्या. बंपर राईड, बनाना राईड, जेट स्की, स्कुबा डायव्हिंग, पॅरासिलिंग. आजचा दिवसाचं पूर्ण शेड्यूल काय राहिलं आणि किती आम्ही एन्जॉय केला त्या वॉटर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सकाळी मी हा सेम पॉईंट दाखवलेला होता. तिथं लो टाईड असल्यामुळे हे पाणी खूप पाठीमागे गेलेलं होतं. आता हाय टाईडमुळे हे पाणी खूप आपल्या पण आजच्या दिवसाचा बेस्ट पॉईंट म्हणजे हा रॉक गार्डनचा सनसेट. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की किती अप्रतिम सनसेट आहे. दिवसभर वॉटर ॲक्टिव्हिटी करून वगैरे थकल्यानं मन इथं आल्यानंतर एका क्षणात एकदम शांत होऊन जातं. असं वाटतं ना की इथंच बसून राहावं. तर मित्रांनो, आता आपण आलोय राजकोट किल्ल्यावरती. तर तुम्ही ह्या साईडला बघू शकता शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला सिंधुदुर्ग फोर्ट आहे, जो की आपण उद्या मॉर्निंगला एक्सप्लोअर करणार आहोत.